आता एक मोठी बातमी बारामतीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पोहोचणार आहे। सभेसाठी मिशन कंपाऊंड ग्राउंडवर मंडप उभारण्यात आलाय। रॅली पुढे 2000 दुचाकी स्वार सहभागी होणार आहेत आणि सनई चौकडा पथक, उंट बँड पथक, ढोल लेझिम पथक आणि गजी नृत्य या रॅलीमध्ये सादर केलं जाणार आहे। या जनसन्मान यात्रेला अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील उपस्थित असतील। तर या जनसन्मान यात्रेच्या तयारीचा पार्थ पवार यांनी आढावा घेतलाय। मुंबईमध्ये मालमत्तांच्या खरेदीचा जोर वाढलेला आहे। ऑगस्टमध्ये 11,735 मालमत्ता नोंदणींचे व्यवहार झालेले आहेत। याद्वारे राज्य सरकारला 1072 कोटींचा महसूल प्राप्त झालाय। निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने जुलैमध्ये घेतला होता। मात्र आता पालिका प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल करत तब्बल 2000 शिक्षकांना विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्याचे आदेश काढलेले आहेत। मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या 77 अधिकाऱ्यांची बदली आणि नवीन नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। त्यात 11 सहाय्यक आयुक्तांचाही समावेश आहे। सीईटी सेलकडून बी फार्मसी, डी फार्म अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी आता 5 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे। बेफाम वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी 69 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे। त्यासाठी शासनाने 41,28,36,00,000 कोटींचा निधी मंजूर केलाय। त्यामुळे जवळपास 15 प्रकारचे गुन्हे एकाच वेळेस स्वतंत्रपणे तपासता येणार आहेत। गणेशोत्सव जवळ आल्याने मोठ्या बाजारपेठांसह संप मुंबईभर रविवारी भाविकांची झुंबड पाहायला मिळाली। भाविकांनी गणपतीच्या सजावटी आणि आरशाचे खरं तर सजावटीचे आणि आरासचे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली।